आज आपण बघा मस्त अशी मसाला मॅगी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। 4 वाजता जर भूक लागली तर काय खावं हा मुलांना पण प्रश्न पडत असतो आणि चटपटीत काहीतरी खायचं असतं ज्याने आपलं पोट पण भरेल। त्यासाठी बघा मसाला मॅगी बनवण्यासाठी मी इथे 1-2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 4 ते 5 आपण वाटाणे घेतलेले आहेत जे की भिजवलेले होते। जर आपल्याकडे ओले वाटाणे असतील किंवा फ्रोझन मटार असतील तर आपण ते पण वापरू शकता। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। सर्वात अगोदर बघा मी टोमॅटो छान असा कट करून घेते आहे बारीक, आणि शेंगदाणे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता। मला शेंगदाणे यामधले खूप आवडतात त्यामुळे मी यामध्ये शेंगदाणे पण घालणार आहे बघा थोडेसे। आणि हिरवी मिरची जर तुम्ही लहान मुलांसाठी करणार असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल, कारण मॅगीमध्ये जो मसाला असतो त्याची टेस्ट ऑलरेडी खूप सुंदर असते। येथे बघा मी एका पॅन मध्ये थोडंसं 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। यामध्ये 7-8 शेंगदाणे घालून घेतलेले आहेत, मटार घालून घेतलेले आहेत, नंतर बघा हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेले आहे। हे सर्व आपल्याला छान असं हलकसं परतून घ्यायचं आहे। यामध्ये बघा आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या कमी जास्त करू शकता। यामध्ये बघा मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेला आहे। पाण्याला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। यामध्ये मी मॅगी सोबत जो मसाला येतो तो मसाला घालून घेते आहे। पूर्ण पॅकेट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा। आपल्याला वरतून मीठ घालण्याची गरज पडत नाही, कारण मॅगी सोबत जो मसाला येतो त्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं। आणि बघा ही मॅगीचा 1 पॅकेट मी मस्त असं त्यामध्ये घालून घेतलेला आहे। मॅगी तोडून घालायची नाही आपल्याला अजिबात, म्हणजे मॅगी खाताना पण एकदम लांब अशी छान शिजते। बघा 1-5 मिनिट अशी उकळल्यानंतर ते आपोआप सेपरेट होत जाते, आपल्याला सेपरेट करण्याची पण जास्त गरज पडत नाही। आणि मस्त अशी मसाला मॅगी 1-5 मिनिटात तयार होऊन जाते। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की मॅगी मसाला कसा बनलेला आहे। पाणी छान असं पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ही मॅगी छान अशी शिजवून घ्यायची आहे बघा। 1-5 मिनिटांमध्ये मॅगी छान अशी शिजून तयार होते। एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला मॅगी छान अशी शिजवून घ्यायची आहे। बघा मॅगी मस्त अशी सेपरेट झालेली आहे आणि ती छान अशी शिजत पण आलेली आहे। पाणी बघा पूर्ण आटत आलेलं आहे त्यामधलं। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपण ती सर्व करूयात। जर आपल्याला थोडंफार पाणी ठेवून सूपमध्ये मॅगी बनवायची असेल तर आपण पाण्याचं प्रमाण थोडं आणखी वाढवू शकता। बघा मस्त अशी मॅगी मसाला तयार झालेला आहे आणि खूप सुंदर मॅगी दिसते आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा मॅगी मसाला कसा बनलेला आहे ते। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राइब करा।